एक शानदार पर्व, आदिवासी समाजातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा पाहतो आपण. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जे महाराष्ट्र शतकामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. वळ्या मैदानाकडे आपण पाहतो. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळते. प्रवीणला पाहतो आपण. दोन फलंदाज मैदानामध्ये इंटर आपण पाहतो. एका बाजूला आपण पाहतो वसंतला पाहतो स्ट्राईक एंड वरती सज्ज. त्याच्या सोबत आपण पाहतो भगवानला पाहतो आपण. नामवंत जोडी पाहतो. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हा ट्रॅकर चेंडू झेल कॅरी करता आला नाही. एक मोठ्या फलंदाजाला जीवदान पाहायला मिळते. वसंत सारख्या मोठ्या फलंदाजाला जीवदान दिले. आता मात्र संधीचं सोनं करता येईल का या फलंदाजाला. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी पाहतो. गोलंदाजाला कुठे शतरक्षक कुठे साथ देत नाही. अद्यापर्यंत गोलंदाज आपण प्रवीणला पाहतो आपण. चांगला चेंडू रिलीज केला होता. शतरक्षकांना कुठे साथ दिली नाही. पुन्हा शेता गोलंदाज तयार. हा देखील स्लोअर मध्ये चेंडू खाली शतरक्षक असेल आपण पाहू शकाल. गचा शतरक्षकाने चेंडू अडवत परत आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे आयत. वसंतच्या बॅट मधना एक दमदार चौकार. लॉंगनला आपण चौकार पाहिला आपण. वसंतचं झेल सोडलं त्यानंतरचं प्रत्युत्तर मैदानावरती पुण्याच्या त्या गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला आपण पाहू शकाल. कव्हर्सला चेंडू आला. एक धाव सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय. धावफलकाचा विचार केला तर 5 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. तर मात्र स्ट्राईक एंडवरती सज्ज आपण मात्र भगवानला पाहतो आपण. हा देखील एक विस्फोटक फलंदाज पाहतो. टीम पळसधारी संघाचा आपण पाहतोय. पुण्याच्या त्या गोलंदाज तयार. हा देखील हाफ ट्रॅक कर चेंडू पुरेपूर पाय गेला. चेंडू गेला मिड विकेटच्या डोक्यावर. हा टोकला भगवानच्या बॅट मधनं एक दमदार षटकार. पाहिला. हा देखील आपण पाहू शकाल. बॅटची इनर आपण पाहू शकाल. सेकंड स्लिप मध्ये चांगले शतरक्षण आले तिथे. एकच धावावरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 12 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. वसंत सारख्या मोठ्या फलंदाजाचं झेल सोडलं. त्या झेलची किंमत मोजावी लागेल टीम जुगरेवाडी संघाला आपण पाहतोय. मागची मॅच पाहिली होती आपण. धामणी त्यांच्या विरोधामध्ये फाईट केलं पळसधारी संघ. त्यामध्ये देखील वसंतचं झेल सोडलं होतं सुरेश उगडण. त्यानंतर जेलची किंमत मोजावी लागली टीम धामणी संघाला. पुण्याच्या हलक्यातनं पेस केलं आपण पाहू शकाल. लॉंग ऑफला चेंडू आला. एक धाव सहजरित्या पूर्ण. पंचांचा इशारा येतो. पहिलं षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला. बिना गड्यांच्या मोबाईलला 13 धावा धावफलकावरती. पडे षटक आता आपण गोलंदाज पाहतोय. भरतला पाहतो आपण. सातत्याने 2 मॅच मध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भरतच्या माध्यमातून. तोच गोलंदाज स्ट्राईक वरती तोच गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज पाहायला मिळते. भरतला पाहतो आपण. स्ट्राईक एंड वरती सज्ज आपण पाहतो. एक मोठा फलंदाज पाहतो आपण. वसंतला पाहतोय. फुलटा चेंडू फुलटाला वसूल करता आला नाही. लॉंग ऑफला चेंडू आला. एक धाव वेगाने सहजरित्या पूर्ण. एकाच धावावरती समाधान मानावे लागेल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 14 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सुरुवात पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज तयार. अद्याप भरतला पाहतोय. हा देखील त्याच प्रकारचा खेळ होता. हा देखील डॉट कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. भरतला अद्याप चांगली गोलंदाजी पाहतो आपण. 2 चेंडू रिलीज केलेत. अवघे एक धाव खर्च केले या गोलंदाजाने. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. निर्णायक षटक अत्तरदाना पाहतो आपण. भरतला पाहतोय. भगवान सारख्या मोठ्या फलंदाजाला रोखून ठेवलं आपण पाहतो. पुन्हा शेता गोलंदाज तयार. हा देखील त्याच प्रकारे आपण पाहू शकाल. स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय आपण पाहू शकाल. चेंडू खाली शतरक्षक असेल. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. हा येतोय वसंतच्या बॅट मधनं एक दमदार
चौकार. थँक्यू. चांगला फटका पाहिला आपण भगवानच्या बॅटमधनं. हे चौकाराचे सैन्यसंघ पुढे सरसावत धावफलकाचा विचार केला तर 18 धावा धावफलकावरती अद्याप बाळा मिळतात. पुन्हा शेता गोलंदाज तयार. हा देखील फटका सजवला. बॅटची एनर्जी आपण पाहू शकाल. स्वतः ऐष्टच्या काही चुकी न करता पहिला दखाला टीम पळसदरी संघाला फलंदाज आपण वाद भगवान बॅक टू द डगआउट. थँक्यू डिजिया. पहिला धक्का लागला टीम फळसदारी संघाला आपण पाहतो. भगवानला परतावा लागला. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला आपण पाहतोय. नागेशला पाहतो आपण. वन डाऊनचा फलंदाज पाहतो आपण. नागेशला पाहतो आपण. चांगली फलंदाजी करावी. अद्याप चांगली गोलंदाजी पाहतो भरतच्या माध्यमातून. हा देखील फटका सजवला. बॅटची एनर्जी आपण पाहू शकाल. कोणताही शतरक्षक नाही चेंडू खाली आपण पाहू शकाल. एक सिंगल आपला रन पाहायला मिळतं. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावला. धावफलकाचा विचार केला तर 19 धावा धावफलक अद्याप पाहायला मिळत्या. कमालीची गोलंदाजी पाहतो. भरतचं कौतुक करावं लागेल. कमालीची गोलंदाजी पाहतो आपण. काही चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील आपण पाहतोय. त्या परत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भरतच्या माध्यमातून. पुन्हा शेता गोलंदाज तयार. भरतला पाहतो आपण. स्ट्राईक एंडवरती सज्ज आपल्याला पाहायला मिळते. वसंतला पाहतोय. हा देखील आपण पाहू शकाल. बॅटची एनर्जी सेकंड अटॅम्प मध्ये जेल कॅरी करता एक मोठा फलंदाज बाद झाला आपण पाहू शकाल. वसंतला परतावा लागलाय. वसंत बॅक टू द डगआउट. थँक्यू जे कमालीची गोलंदाजी. कौतुक करावे लागेल भारत या गोलंदाजी. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. वसंत सारखे देखील एक मोठ्या फलंदाजाला बाद केलं. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. पहिले षटक असताना अवघ्या प्रवीण अवघ्या 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहतोय भरतनं अवघ्या 6 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 2 महत्वाच्या सफलता पाहायला. भगवान आणि वसंतला परतावा लागला. कमालीची गोलंदाज. सांगी कोड्याले तिसरे वैती पहिले षटक असताना आपण गोलंदाज पाहायला मिळते. सुरेशला पाहतो आपण. हा देखील पटका सजवला आपण पाहू शकाल. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय फलंदाजीच्या बॅट पण एक दमदार षटकार. कमालीचा फटका पाहिला आपण. तिसऱ्या षटकावरती आक्रमण केलं. फलंदाज आपण नागेशच्या बॅट पण एक दमदार षटकार पाहिला आपण. सुरेश वरती आक्रमण केलं. पहिल्या चेंडूवरती स्वागत केले सुरेशच्या षटकारानं. पुन्हा शेतात गोलंदाज तयार. डावखुऱ्यात गोलंदाज. हा देखील क्रॉस लाईन चेंडू खेळायचा होता. षटकार आल्यानंतरच डॉट चेंडू पाहायला मिळतात. चांगला गोलंदाजी पाहायला मिळते. धावफलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. कमीत कमी 30 ते 35 धावा बनवणं गरजेचं असेल. टीम पळसदरी संघाला आपण पाहतोय. जुगरेवाडी संघाचा विचार केला तर फलंदाजी गोलंदाजी देखील ताकद आहे. फळसदरी संघाचा विचार केला त्यांची देखील फलंदाजी आणि गोलंदाजी ताकद आहे. हा देखील त्याच प्रकार खेळला. बॅटची एनर्जी आपण पाहू शकता. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय नागेशच्या बॅट पण एक दमदार चौकार. थँक्यू डिजिया.
कमालीचा फटका पाहिला पण नागेशच्या बॅट पण चौकार पाहायला मिळाला. धावफलकाचा विचार केला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. नागेश मात्र आता आक्रमक ठरलाय. तिसऱ्या षटकावरती आक्रमण केलं या फलंदाजाला. नागेशला पाहतो आपण. पुण्याच्या गोलंदाज तयार आपण पाहतोया. सुरेशला पाहतो. सुरेश वरती केलेले आक्रमण पाहायला मिळतं. हा देखील फुलटा चेंडू, फुलटाला वसूल केला चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडं. हा होत्या नागेशच्या बॅट बंद एक दमदार षटकार. थँक्यू ब्रिजे. कमालीची फटकेबाजी पाहतो आपण. शेवटच्या षटकावरती आक्रमक ठरला फलंदाज आपण नागेशला. धावफलकाचा विचार केला 35 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत जोडले गेले. हा देखील आपण पाहू शकाल. यॉर्कर लाईनचा चेंडू आता कमालीचा चेंडू रिलीज केलाय गोलंदाज आपण पाहतोय. सुरेशला पाहतो आपण. भरपूर कालावधीमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळाला सुरेशच्या माध्यमातून. पहिल्या पूर्वार्धाचा अंतिम चेंडू शिल्लक असेल आपण पाहतोया. गोलंदाज पाहतो सुरेशला पाहतो आपण. हा देखील त्याच प्रकारे कमालीचा कमबॅक केलाय आपण पाहू शकाल. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावफलकाचा विचार केला तर 35 धावा धावफलकावरती जोडले गेले. तर कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. येणाऱ्या चेंडू 18 चेंडू आणि 36 धावेची गरज असेल टीम जुगरेवाडी संघाला. चला स्पीडअप घ्यायचे पाप पलसदरी संघ. आपण लगेच शतरक्षण सजवायचंय. जुगरवाडी संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाच्या डाबाला सुरुवात झाली. 4 षटकांचा सामना आपण जरूर पाहतोय आणि जबरदस्त खेळ खरं तर पलसदरी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. वसंतनं तब्बल 7 धाबा टोकल्या. त्यानंतर भगवानचा विचार केला. भगवान तब्बल 11 धाबा कुठल्या होत्या. नागेशने देखील चांगली फलंदाजी केली. तब्बल 17 धाबा त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. मात्र नवीन फलंदाज खरं तर आपण पाहतोय दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मैदानावरती जुगरेवाडी टीमला बनवायच्या 24 चेंडू मध्ये माफी असावी 18 चेंडू मध्ये बनवायच्या 36 धाबा. मात्र 36 धाबा बनवले जातील का. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना आपण पाहतोय. सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होणार याच्यावरती खरं तर आता प्रेक्षकांच्या नजरा. एका ट्रॉफीचा हकदार कोण बनणार या स्पर्धेमधील आज पहिला दिवस आपण पाहतोय आणि पहिल्या दिवसामध्ये सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होणार आता याच्यावरती खरं तर प्रेक्षकांच्या नजर आपण पाहतोय. पळसदरी की जुगरेवाडी पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज कैलास आपण पाहतोय. बॅटचे टॉपेस शतरक्षक तैनात आहे आणि पहिला मोठा धक्का लागला जातोय जुगरेवाडी टीमला. फलंदाज होईल बाद योगेश. बॅक टू द डगआउट. पहिला करारा झटका लागला जातो जुगरेवाडी टीमला. फलंदाज योगेश मात्र 0 वरती बाद. पहिली गोल्डन डकची शिकार गोलंदाज कैलासच्या नावावरती पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी पलसदरी टीम आज आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती अक्षरशः
जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. जुगरीवाडी संघ देखील तितकाच दर्जेदार या स्पर्धेमध्ये आपल्याला त्यांना खेळताना पाहायला मिळाला. चांगला खेळ त्याच्या देखील माध्यमातून राहिला गेला. शेवटचे मॅच आणि शेवटच्या सामन्यामध्ये सुपर 6 मध्ये कोणता संघ दाखल होणार त्याच्यावरती खरं ही लढाई आपल्याला पाहायला मिळतोय. 36 बडवायचे आहेत. हवेचा चेंडू फटका पसला जातोय, कव्हरच्या डोक्यावरनं सजवला जातोय, मात्र खराब क्षेत्ररक्षण सीमारेषा लगत मात्र चेंडूला अडवला जात्या. 2 धाबा पाहायला मिळाल्या. 2 धाबेनं संघ पुढे सरकेल. 2 धाबेवरती जाऊन पोहोचला जातोय. संघाचा श्रीगणेश केला जातोय. शेवटची मॅच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जे महाराष्ट्र क्रिकेट संघ दामणी आयोजित जे महाराष्ट्र चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि जे आजचा खरं तर पहिला दिवस आपण पाहतोय. पहिल्या दिवसामधील अंतिम सामना सुपर 6 साठी एक लढाई पाहायला मिळतो. अगदी आडव्या बॅटनं मिड विकेटला टोकला जातोय. 1 बाउन्स सीमा पार, शानदार चौकार. पोहोचलाय 10 फलकेवरती. 10 या आकड्यावरती चांगली फलंदाजी पाहायला मिळते जुगरीवाडी टीमच्या माध्यमातून. फलंदाज वैभव मैदानावरती इनॅक्शन मध्ये आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एका साईडला प्रवीण नॉन स्ट्राईक एंडवरती थांबलाय. मागील मॅच मध्ये जबरदस्त खेळ केला होता तो प्रवीण आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. कैलासवरती आता आक्रमण आपण पाहतोय. फटका भरपूर चांगला, अगदी बॅटच्या मधोमध लॉंग ऑनच्या वरतून चेंडूला पाठवलंय. सीमा रेषा पार. 6 धाब्यांसाठी ठोकला जातोय. रुबाबदार षटकार. सहा धावेने संघ पुढे सरकलाय. संघ पोहोचला 16 या आकड्यावरती. यावेळीचा चेंडू मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅट चेंडूचा संपर्क होत नाही आणि चेंडू इथून निर्धाव पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 संपलाय. एकाच षटक्याच्या अखेरीस जुगरवाडी संघ जाऊन पोहोचला तो 16 या आकड्यावरती. गेल्यात झुगरेवाडी टीमच्या 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज येतोय बबलूला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती बबलू आलाय. ऑन स्ट्राईक एंड वरती तो सलामीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, मात्र प्रवीण आपण पाहायला जर गेलो तर आतापर्यंत एकही चेंडू पेस केला नाही. नॉन स्ट्राईक एंड वरती बराच उशीर थांबला होता आणि इथून मात्र पहिला चेंडू पेस करण्यासाठी 12 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज आहे. प्रवीण साठी पहिला चेंडू बबलू हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 20 समीकरण राहिले. पहिलाच बॉल ट्रॅकर होता, पॉइंटच्या डोक्यावरनं सजवण्याचा प्रयत्न केला, मात्र भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. फार चांगला इफेक्ट दाखवून देत असताना खरं तर आपण पाहायला गेलो तरी हा 2 धावा वेगाने कन्वर्ट केला जात आहे. 2 धाव्याने संघ पुढे सरकेल. जुगरीवाडी संघ जाऊन पोहोचला. आता धाव फलकीवरती 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही 18 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 18 धाव्यांचे समीकरण राहिलं जात आहे. गोलंदाज तयार. गोलंदाज मार्क वरती बबलू. फुलरलेनचा बॉल होता, आडव्या बॅटने सजवण्याचा प्रयत्न अगदी समोर अलंद कार्पेट आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. एकच धाव. तिसऱ्या पंचांकडे रॅफेर केला जातोय एअर फॅक्टर साठी. तिसऱ्या पंचांची माग केली जाते इथे एअर फॅक्टर साठी जोर आपल्याला पाहायला मिळेल. मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अजय बसमा असतील. त्याचनंतर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय प्रकाश असणाऱ्या
नो चेंडू असणार आहे बापांचं. अतिरिक्त एक धाव. या 2 धावेनं मात्र आता झुगरेवाडी संघ पुढे सरकेल. संघ पोहोचला. वीस आकड्यावरती जाऊन पोहोचला. गोलंदाज जाम तयार. पुन्हा एकदा या बेलचा चेंडू आपण पाचचा काढला. पंच आमच्याकडे बसलेला आहे. इट इज अ बाईट. उजव्या दिशा बाहेरून जाणारा अवांतर चेंडू फेकला जातोय. वाईट चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव. अजूनही एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने संघ पोहोचला. धाव फलकेवरती 21 आकड्यावरती. फ्लोरलिनचा चेंडू समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षण भरपूर चांगला आपल्याला पाहतो शेवटच्या क्षणाला. मात्र दुसऱ्याची माग गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि 2 धावेने संघ पुढे सरकलाय. संघ आपण पाहायला गेलो तर जय गावदेव झुगरेवाडी संघ पोहोचला. धाव फलकेवरती 23 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय बा. अजूनही 10 चेंडू आणि विजय करिता 13 धाव्यांची गरज असणार आहे. 10 चेंडू 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अलोंद कार्पेट भरपूर चांगले गोलंदाजी. अगदी आपण जर का पाहायला गेलो तर गोलंदाजी मध्ये मायर असणारा पळसदरी संघ आज मैदानावरती चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला. शेवटच्या क्षणी शेवटच्या मोमेंटला जर का आपण पाहायला गेलो तर शेवटचा सामना खेळत असताना मैदानावरती चांगला खेळ त्याच्या माध्यमातून. मात्र त्याच्या विरोधात फाईट करताना झुगरेवाडी संघ मात्र तितक्याच ताकदीचा आणि तितकीच चांगली फाईट त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावचीतची नामी संधी मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जातं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावेने संघ पुढे सरकेल. 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 8 चेंडू 11चं समीकरण. सामना भरपूर चांगला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रफ अँड टफ ज्या रीतीनं प्रेक्षक वर्गांना सामना हवा असतो त्याच रीतीनं खरं हा सामना खरं मैदानावरती आपण पाहतोय. जबरदस्त खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. गोलंदाज तयार. फुटबॉलचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅक टू द बॉलर असा चेंडू रिलीज केला फलंदाजानं. त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. 7 चेंडूचा खेळ बाकी आणि 7 मध्ये अजूनही बनवायचे 11 धावा. पळसदरी संघ मात्र सामना सोडायला तयार नाही आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा संघ झुगरेवाडी संघ मात्र सामना सोडायला तयार नाही. मात्र फटका भरपूर चांगला यावेळी अलोंद कार्पेट लॉंग ऑनला पण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. एकच धाव एका धावेने मात्र संघ पुढे सरकेल. संघ पोहोचला. धाव फलकेवरती 26 आकड्यावरती 6 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 6 मध्ये बनवायचे 10 धावा. घ्यायचे चला पहा मित्रांनो. पळसदरी संघ स्पीडअप घ्यायचे पहा. 6 चेंडू आणि विजय करिता आता 10 धाव्यांची गरज असणार आहे. 10 धावा 6 चेंडू. पळसदरी एका साईडला झुगरेवाडी. 2 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी ही लढत आपण पाहतोय. स्पर्धेतील आज पहिला दिवस आणि पहिल्या दिवसांमध्ये कोणता संघ या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र ठरेल एका चषकाचा हकदार कोणता संघ बनेल त्यासाठी खरं तर ही लढाई आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज आहे. पळसदरी की झुगरेवाडी. नागेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहू शकाल. फलंदाजी मार्क वरती वैभवला आपण पाहतोय. ऑन स्ट्राइक एंड वरती थांबलाय. नॉन स्ट्राइक एंड वरती प्रवीणला पण पाहतोय. प्रवीण देखील एक चेंडू पेस केला. अवघ्या 2 धाव्यांचे योगदान आपल्या टीम साठी दिलाय. वैभवचा विचार केला ज्याने एक षटकार ठोकत एक चौकार ठोकत मात्र चांगल्या मजबूत स्थितीमध्ये संघाला नेऊन ठेवला. 6 चेंडू आणि विजय करिता अजूनही जमवायच्या त्या 10 धावा. पळसदरी संघ पण पाहतोय. शेवटचा षटक फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतोय. नागेशला मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव कंप्लीट. दुसरीचा माग केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जाईल. धावचीतची संधी आणि मोठा मासा गळाला लागला जातोय. बिग फिश इन द नेट. मोठा धक्का लागला जाईल झुगरेवाडी टीमला. फलंदाज सोहेल बाद. प्रवीण बॅक टू द डगआउट. चला झुगरेवाडी संघाचा फलंदाज रेडी राहायचे पहा. लगेच मैदानावरती यायचंय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तिकडे मिड विकेटला पण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं
आणि धाव मात्र सहजरित्या कन्वर्ट झाली होती. दुसरीसाठी रिस्की धाव जरूर पाहायला मिळाली आणि धावचीच्या स्वरूपात मात्र इथे पहिला धक्का लागला, दुसरा धक्का लागला जातोय. प्रवीणच्या खेळीचा अंत झाला. मैदानावरती वैभवला पण पाहतोय चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून स्पर्धेत मैदानावरती राहिला जातोय. फलंदाजी करत असताना मात्र चांगली फलंदाजी या फलंदाजाने जरूर केली होती आणि त्याचनंतर गोलंदाजी मध्ये जबरदस्त गोलंदाजी नागेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी नागेशच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना तब्बल 7 चेंडू मध्ये 17 धावा बनवल्या होत्या आणि आता गोलंदाजी करत असताना 6 चेंडू मध्ये 10 धावा मात्र वाचवत असताना चांगली गोलंदाजी राहिली गेली. पहिल्या चेंडूवरती फक्त ना फक्त सिंगल. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय निवृत्ती. हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला. 5 चेंडू 9 धावांची गरज आहे. फलंदाजी करणारा झुगरेवाडी संघ मात्र सामना सोडायला तयार नाहीये. पळसदरी संघ गोलंदाजी जबरदस्त आपण पाहतोय. समोर उडवला अगदी बॅकच्या पट्ट्यात आणि शतरक्षक मात्र प्रयत्न सुरेख केला होता आणि प्रयत्नाच्या आवाखाबाहेर चेंडू पाठवला. लॉंगॉनच्या डोक्यावर आउट ऑफ द पार. 6 धावांसाठी टोकला जातोय आणि निवृत्तीच्या बॅट मधला षटकार. फटका होता. संघ पोहोचलाय धावफलकेवरती 33 आकड्यावरती. 4 चेंडू आणि आता विजयाकरिता अवघ्या 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. नागेश गोलंदाजी मार्क वरती निवृत्तीला पण पाहतोय. वेबलचा चेंडू जबरदस्त रिलीज केला जातोय. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू फेकला. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या रीतीने सामना अभाव होता त्या रीतीचा सामना खरं तर मैदानावरती आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावांची गरज आहे. पळसदरी संघ की झुगरेवाडी संघ गोलंदाजी करणारा नागेश धावा मात्र वाचवणार का ते मात्र पाहणं तेवढंच महत्वाचं राहील. निवृत्तीला पण पाहतोय. त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि तिथून षटकार टोकला. यावेळी बॅटच्या अगदी मधोमध आणि सामना जिंकलाय. हा विजयी फटका टोकला जातोय आणि आजच्या दिवसामधील या स्पर्धेतील सुपर 6 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. टीम जय गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी. कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम पळसदरी. तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. उद्या जे संघ असतील त्या संघाने अगदी वेळेवरती मैदानावरती यायचंय पहा. ज्या संघाने या स्पर्धेमध्ये नाव दिलंय आणि तो संघ जर या स्पर्धेमध्ये खेळला नाही तर पूर्ण पनवेल असोसिएशन मध्ये त्या संघाला बॅन करण्यात येईल. याची देखील दक्षता घ्यावी सर्व संघानं. आणि आजचा दिवस इथे संपला जातोय असं आम्ही जाहीर करतोय. माफी असावी. मॅन ऑफ द मॅच वैभवला विनंती असेल पण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे बा. तेरा चेंडू 33 धावा. वैभवला इन्व्हाइट करू आपण यायचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी घेण्यासाठी. वैभव पळत यायचे पहा मित्रांनो. वैभव आपण स्पीडअप करायचे पहा जरा पळत आहे. मॅन ऑफ द मॅच तब्बल 13 चेंडू 30 धावा. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि आजच्या दिवसातील सुपर 6 मध्ये होण्याचं स्वप्न या स्पर्धेमध्ये त्यांचं साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन झुगरेवाडी टीम.